नमस्कार आणि नेचराइज मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या शरीरातील एका अदृश्य सुपरहिरोबद्दल जाणून घेणार आहोत, मानवी रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा। रक्ताचा 55% भाग बनवणारा हा पिवळसर द्रवपदार्थ काय आहे आणि तो आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे पाहूया। जेव्हा रक्ताचा नमुना सेंट्रिफ्यूजमध्ये फिरवला जातो तेव्हा रक्तपेशी खाली बसतात आणि वरती एक स्पष्ट सोनेरी पिवळा द्रव दिसतो, वजा हाच आपला प्लाझ्मा आहे। हा प्लाझ्मा फक्त एक माध्यम नाही, तो आपल्या रक्ताचा सर्वात मोठा घटक आहे जो जीवनावश्यक कार्य करतो। तुम्ही नेचराइज मराठी पाहत आहात आणि आज आपण मानवी रक्तद्रवाबद्दल माहिती घेत आहोत। चला तर मग प्लाझ्माच्या रचनेकडे वळूया। प्लाझ्माची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे। तो कशापासून बनलेला आहे हे समजून घेऊया। प्लाझ्माचा जवळजवळ 92% भाग पाणी आहे। हे पाणी रक्ताचे योग्य प्रमाण आणि तापमान राखण्यासाठी आवश्यक आहे। हे पाणी केवळ एक विरघळवणारे माध्यम नाही, तर ते सर्व महत्त्वाचे घटक वाहून नेण्यासाठी आधार म्हणून काम करते। उरलेले 8% आवश्यक प्रथिने जसे की अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन, ग्लुकोज, हार्मोन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात। हे घटक आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी, विशेषतः रोगप्रतिकार शक्ती आणि रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचे असतात। आता पाहूया की प्लाझ्मा आपल्या शरीरात नक्की कोणती प्रमुख कार्ये करतो। यात दोन मुख्य जबाबदाऱ्या आहेत, वहन आणि संरक्षण। प्लाझ्मा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत फिरत असतो, एक आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थेसारखा। तो आवश्यक पोषक तत्वे, हार्मोन्स आणि जीवनसत्वे यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचवतो। त्याचबरोबर तो पेशींमधून तयार होणारे टाकाऊ पदार्थ गोळा करतो आणि त्यांना मूत्रपिंडाकडे बाहेर टाकण्यासाठी घेऊन जातो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात। हे अँटीबॉडीज शरीरावर हल्ला करणाऱ्या विषाणू आणि जीवाणूंशी लढतात। म्हणजेच प्लाझ्मा आपल्या शरीराचे पोषण करतो आणि त्याचे रक्षण देखील करतो। प्लाझ्माचे महत्त्व आणि गरज किती मोठी आहे हे आता तुमच्या लक्षात आले असेलच। प्लाझ्मा दानाने अनेक गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचवता येतात। प्लाझ्मा दान हे एक महान कार्य आहे। हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नेचराइज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया।